प्रॅक्टिस केली. नंतर मग हे प्रॅक्टिस केल्यानंतर एवढा कॉन्फिडन्स वाढला आणि मग मी प्रत्येक टुर्नामेंट्समध्ये पुल शॉट एकदम पाठीमागून मारू लागलो, झोपून मारू लागलो, परत पॉईंटला मारू लागलो. तर ह्या अशा प्रॅक्टिस केल्यामुळं माझा कॉन्फिडन्स लेवल खूप हाय झाला. त्याच्यामुळं मी प्रत्येक टुर्नामेंटला पुल शॉट्स, कट शॉट्स, पॉईंटचे असे नजर ठेवून मारतो. तुम्ही बघताय भरपूर साऱ्या टुर्नामेंटला बाहेरचे बॉलसुद्धा मी असे ओढून मारतो. आणि महत्त्वाचा विषय म्हणजे शॉर्ट ऑफ लेन बॉडीतला बॉल तुम्ही असं पुल शॉट मारू शकता, परंतु हात लेवलनी जर समजा ऑफ स्टंपच्या बाहेरचा जर बॉल गेला म्हणजे जोरजोरात, तर ही शॉट आपण असं मारू शकत नाही. नजर ठेवून जसं बॉल पडेल तसं तुम्ही पुल शॉट करू शकता, पॉईंटला मारू शकता. तर असा माझा जीवन प्रवास होता शॉर्ट बॉल खेळण्याच्या मागं. मी अशी प्रॅक्टिस करून माझी आता नजर चांगली बसली आहे. तर मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही सुद्धा ही स्टेप ट्राय करा, नेटमध्ये प्रॅक्टिस करा किंवा सुरुवातीला 18 स्टेपचं विकेट ही करून बॉल भिजून तुम्ही प्रॅक्टिस करत राहा. तुमचं 100% नजर बसणार. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला आता मी कशी प्रॅक्टिस केली आहे प्रॅक्टिकली तुम्हाला शॉट मारून दाखवतो, तेव्हा तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. तुम्ही आता बघितलीच असेल माझी नेटमधली प्रॅक्टिस. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.